सामच्या बातमीनंतर संभाजीनगरात 6 महिन्यांपासून बंद असलेलं केमोथेरपी केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आलंय। केमोथेरपी सेंटर उघडल्याने हजारो कॅन्सर रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे। फेब्रुवारीत सुरू केलेलं सेंटर बंद करण्यात आल्यानं त्या रुग्णांचे हाल होत होते आणि याची माहिती साम टीव्हीला मिळताच बातमी दाखवण्यात आली। त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। जिथं धुळखात कॉट पडलेले होते तिथे आज उपचारासाठी सगळी यंत्रणा सज्ज झाली आहे। तर आपण बघतोय ही बातमी साम टीव्हीने दाखवण्यापूर्वी केमोथेरपी सेंटर कसं धूळखात पडलं होतं। तिथले बेड्स असतील, कॉट असतील, धूळखात पडले होते आणि त्याच्यानंतर साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि ही बातमी दाखवल्यानंतर बंद झालेलं केमोथेरपी सेंटर आता सुरू झालं। फेब्रुवारीमध्ये उद्घाटन झालं, पण त्याच्यानंतर हे विभाग चालूच नव्हता। माझ्या अगोदरचे मोतीपोळे सिव्हिल सर्जन होते, मला येऊन आता फक्त 1 महिना झाला आहे। पण माझ्या निदर्शनास आलं की येथे एक पेशंटची ट्रीटमेंट झालेली नाही, म्हणून मी लगेच आज तातडीनं हा वार्ड तयार करून घेतला। सगळी तर सुविधा उपलब्ध केल्या, मेडिसिनसुद्धा मागून घेतलेलं आहे आणि सोमवारपासून आपण पेशंटसाठी हा वार्ड तयार केलेला आहे। मनुष्यबळ जे लागणार आहे ते आपण उपलब्ध केलेलं आहे, त्यांच्या ऑर्डर्स काढलेले आहेत। परत जे काय इथे संपूर्ण जे 5 लोकांची जी व्यवस्था आहे ती आपण केलेली आहे। त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी फिजिशियन उपलब्ध केलेले आहेत आणि ते सोमवारपासून ते आपलं म्हणजे उद्या जरी पेशंट आला तरी पेशंटची ट्रीटमेंट होईल। कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात डे केअर किमोथेरपी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। 6 महिने झालेत, अजूनही ते डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू झालेच नाही। आत्ता काय स्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे। याच्यावर लिहिलेलं आहे किमोथेरपी सेंटर। मात्र हे सेंटर हे दोन्हीही हॉल, इकडच्या बाजूला डे केअर सेंटर आणि किमोथेरपी सेंटर, हे दोन्हीही कुलूप बंद आहेत। इथे हे बघा, हे पोस्टर ठेवण्यात आले आहेत, कर्करोगांचा धोका ओळखा, आणि मग त्यानंतर त्याच्यावर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।